नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक स्पेशल एडिशन। कशाची? महाडीबीटी स्कॉलरशिप संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचा फॉर्म हा वापस आलेला असतो, मग त्याला री अप्लाय करायचे कसं किंवा वापस आलेला फॉर्म दुरुस्ती करायची कशी, याच्या संदर्भात एकंदर करेक्ट तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे। तसंच याच्याशी निगडीत इतर काही गोष्टीची चर्चा सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। आणि व्हिडिओच्या एंड मध्ये तुम्हाला एक महत्त्वाचं कंटेंट प्रोव्हाइड करणार आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपल्या चॅनलवरती इतर बऱ्याच टॉपिक वरती वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम असतील किंवा महाडीबीटी स्कॉलरशिप असेल, या संदर्भात वेगवेगळ्या अडचणीचे जे प्रॉब्लेमचे व्हिडिओ आणि सोल्युशन असे सगळे व्हिडिओ अपलोड केले, ते जर तुम्ही अद्याप पाहिले नसतील तर नक्कीच पाहून घ्या। चला बोलूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपण वेबसाईट वरती आलो, कुठल्या? महाडीबीटीच्या। आता लिंक याची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्हाला माहित असेल तर वेल, नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती येऊ शकता। आता सर्वप्रथम आपण आयडी आणि पासवर्ड जो आपला असेल तो टाकून लॉग इन करून घेऊया। आता इकडे मी हा आयडी पासवर्ड भरलेला आहे आणि लॉग इन हिअर नावाच्या बटनाला आपण क्लिक करूया। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईल किंवा डॅशबोर्डला रिडायरेक्ट झालेला आहात। आता जसं बेसिक कन्सेप्ट सांगितले की आपला वापस आलेला फॉर्म आपल्याला री अप्लाय करायचा कसा, किंवा त्याच्यामध्ये जे करेक्शन, जी एडिटिंग करायची ती करायची कशी, हे आपण पाहणार आहोत। तर हे पाहण्यासाठी सर्वप्रथम इकडच्या डॅशबोर्ड मध्ये माय अप्लाइड स्कीम नावाचे एक ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। आपण सर्वप्रथम तिथे क्लिक करूया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक ऍप्लिकेशनचा डॅशबोर्ड ओपन होईल। याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे 4 टॅब पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये तुमचं ऍप्लिकेशन वापस आले असेल तर अंडर स्क्रुटिनी ऍप्लिकेशन नावाच्या टॅब मध्ये किंवा मथळ्याखाली तुम्हाला हे पाहायला मिळेल। आता याच्यामध्ये पहा, इथं मी 2 ऍप्लिकेशन केले होते, तर त्याच्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन जे आहे ते अंडर स्क्रुटिनी आहे आणि सेकंड सेंड बॅक टू ऍप्लिकंट, किंवा ज्याला आपण री अप्लाय असं म्हणतो। तर इथं तुम्ही पाहू शकता री अप्लाय इथं दिलेलं आहे। तर आपल्याला याच्यामध्ये बेसिक काय एडिटिंग करायची ती आपण पहिले समजून घेणार की आपला जो प्रॉब्लेम आहे तो कसा समजून घ्यायचा। सर्वप्रथम आपल्याला इकडे ऍप्लिकेशन आयडी, याच्यामध्ये आपल्याला खालच्या ऍप्लिकेशन आयडीला क्लिक करून इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे स्क्रुटिनी रिमार्क दिलेला आहे। तर याच्यामध्ये या रिमार्क मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आला? करेक्शन इन फॉर्म, तुमच्या फॉर्म मध्ये करेक्शन आहे। कॉन्टॅक्ट युअर इन्स्टिट्यूट, प्रोफाईल चेंजेस, स्कीम रिलेटेड चेंजेस, म्हणजे काय की तुमच्या फॉर्म मध्ये करेक्शन आहे। याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं प्रोफाईलचे जे काही चेंजेस आहेत ते करा, स्कीम रिलेटेड जे चेंजेस आहेत ते करा आणि तुमचं ऍप्लिकेशन परत पाठवा। असा सध्या स्थितीला या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आलेला आहे। जर आता हा जो प्रॉब्लेम आहे हा बेसिकली तो कॉन्टॅक्ट इन्स्टिट्यूटला करून तो प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह करून घेऊ शकतो। इन केस याच्यामध्ये तुमचा जर इन्कम सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असेल तो इथं दाखवल, किंवा तुमचा याच्या व्यतिरिक्त हॉस्टेलचा प्रॉब्लेम असेल तो दाखवल, एखाद्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल तो दाखवल, फीसचा प्रॉब्लेम असेल किंवा याच्याशी निगडीत कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला इथे बेसिकली दाखवल। आता हे जे कधी वापस आले हे इथं तुम्ही पाहू शकता 22/11/24 ला, आणि हे पाठवलंय कुणी? तर इथं तुम्ही पाहू शकता कॉलेज क्लर्कने हे ऍप्लिकेशन बेसिकली वापस पाठवलेलं आहे। आता याच्यावर ऍक्शन जी घ्यायची कुणाला घ्यायची? सेंड टू ऍप्लिकंट, म्हणजे ऍप्लिकंटला ते पाहायचे। आणि याची जी इन्स्टॉलमेंटची जी लेवल आहे ती फर्स्ट इन्स्टॉलमेंटची लेवल आहे। तर आता हा प्रॉब्लेम तो व्यक्ती इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करून सॉल्व्ह करेल। पण इन केस हा प्रॉब्लेम जर आपला असेल आणि याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे पाहूया। आता पहा, मी त्याच्या प्रोफाईल सेक्शनला आलेलो, ज्याच्यामध्ये कास्ट डिटेल, इन केस कास्ट सर्टिफिकेटचा काही प्रॉब्लेम असेल, इन्कम सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम असेल, डोमासाईलचा प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला इथं तिथून दिसेल आणि इथं तुम्ही त्याला करेक्शन करू शकता। ज्याच्यामध्ये नावात करेक्शन असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीत करेक्शन असेल तर तुम्ही इथं करू शकता। आता सध्या मी करंट कोर्स नावाच्या टॅब मध्ये आलेलो आहे। इन केस तुमचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये फीस चुकली किंवा तुमचा ऍडमिशनचा टाईप चुकला किंवा पावती किंवा बोनाफाईड हे अपलोड करायचं असेल आणि ते चुकीच्या पद्धतीने झालं असेल तर इथं आपण डिलीट करून सुद्धा ते याच्यामध्ये करेक्शन करू शकतो। त्याचबरोबर जर इन केस तुमचं पास्ट क्वालिफिकेशन मध्ये एखादं जर डॉक्युमेंट द्यायचं राहिलं असेल, ते तुम्ही दिलं नसेल किंवा सबमिट केलं नसेल, फॉर एक्झाम्पल इथं 10वी आणि 12वी केलं आणि इन केस याची गरज नाहीये पण मी तुम्हाला सांगतोय की जर त्याचा 11वीचं राहिला असेल तर तो इथं मॅन्युअली ऍड करून ते डॉक्युमेंट इथे
ऍड करू शकतो, सेव्ह करू शकतो, म्हणजे त्याचा जो प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होईल. किंवा जर हॉस्टेल संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर हॉस्टेल डिटेल्स नावाच्या टॅबला येऊन त्याचे जे काही करेक्शन असतील तर तो विद्यार्थी याच्यामध्ये करणार आहे. आता इथं बेसिकली त्याने हे भरलेलं आहे, तर एडिट या बटनाला क्लिक करून त्याला ही माहिती फिल करायची आहे किंवा याच्या संदर्भाच्या ज्या काही क्वेरीज असतील त्या त्याला सॉल्व्ह करायच्या असतील. आणि जेव्हा ह्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह झाल्या असं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला माय अप्लाइड स्कीमला यायचं आहे आणि इथं तुमचा वापस आलेला फॉर्म री अप्लाय या बटनाला क्लिक करायचं आहे. आपण इथं क्लिक करून घेऊया. आता री अप्लायला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही पॉपअप विंडो ओपन झालेली. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पेमेंट टू मेंटेनन्स अलाउन्स, म्हणजे जी तुम्ही स्कॉलरशिप भरली त्याचं नाव तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला एक बेसिकली 2-4 प्रश्न विचारेल, जसं की तुमचं रिन्युअल आहे का, तर तुम्ही येस नो निवडू शकता. त्याचबरोबर तुमच्या प्रिन्सिपलचं लेटर जे की हॉस्टेलचं असेल ते जोडा, ऍडमिशन पावती जोडा, लिव्हिंग सर्टिफिकेट जोडा, व्हॅलिडिटी जोडा आणि दुसरा जो फॉर्म भरलाय त्याचा आयडी इथे कॉपी करून टाका आणि सेव्ह बटनाला क्लिक करून तुम्हाला हे ऍप्लिकेशन अशा पद्धतीने सबमिट करायचे, म्हणजे तुमचा फॉर्म री अप्लाय होईल आणि हा फॉर्म तुमचा कॉलेज क्लर्क यांच्याकडे जाईल आणि तिथून फॉर्म तुमचा पुढे जाऊन नंतर तुम्हाला स्कॉलरशिप येईल. अशा पद्धतीचं हे एक बॅकग्राऊंड ह्याचं पूर्ण री अप्लायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि री अप्लाय संदर्भात जर तुम्हाला काही आणखी क्वेरीज असतील तर तुम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला की तुम्हाला एक महत्त्वाच्या टॉपिक बद्दल मी माहिती व्हिडिओच्या एंड सेशन मध्ये सांगणार आहे. तर आता ती कोणती बघा. महाडीबीटी स्कॉलरशिप संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत. मग याच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम येतो किंवा तुमच्या मित्राला कुठला प्रॉब्लेम येतोय, जे प्रॉब्लेम जास्तीत जास्त मला कमेंट करून सांगितलं जाईल त्याच्यावरती मी तुमच्या प्रॉब्लेम वरती एक व्हिडिओ बनवल आणि त्याच्यामध्ये तुमच्या पूर्ण प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन असेल ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल. तसंच एखाद्या विद्यार्थ्याचा जे मेजॉरिटी ज्या प्रॉब्लेमला जास्त कमेंट्स येतील आणि ज्या प्रॉब्लेमच्या कमेंट येऊन त्या कमेंट्सला जास्तीत जास्त ज्या लाईक येतील त्या विद्यार्थ्याचा आयडी पासवर्ड घेऊन त्याचा प्रॉब्लेम मी लाईव्ह मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.